रामायण कथा प्राय आमक सगळ्याक गोतो आसा. श्रीरामचंद्राले पत्नी हरण दुष्ट रावण अनकले. कणगेनो तेणे सीता मातेक कैरी कणगेनो तेगेले लंका नगरा भितरी अशोका वाटिका भितरी दवरले. श्री रामचंद्राक हे विषय जटायू पक्षी सांगता. अशी तुवें नासतना ते दुश्टांनी तुगेले बायले हल्ले. हांवें मस्त प्रयत्न केले तडीच्याक जालना म्हणून. अनिवार्य जावंक न्हू श्रीरामचंद्र खंय व्हरून दवरचे पुरो जाल्यार तितले बेग्गी सीताक सोदका म्हूण सांगे न्हू. उत्तरांतनी दक्षिणा दिकांनी यात्रा करता येता. तेणें सांगिल्लें आशिल्लें दक्षिणा दिकांनीची रावण गेल्ला म्हणून. अशें सांगे न्हू दक्षिणेक यात्रा करता 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 किष्किंधा पावता. थंय तेका सुग्रीवा बरोबरी मैत्री जाता. प्राय रामानी थंय पावता आसतना चातुर्मास्य काल आरंभ जाल्लो उरता. पावसडी खंय विशेष सोदूं वचचें तितलें सुलभ जालें तसले वेवस्था ना. अशें सांगे न्हू सहजानुची 3-4 म्हयने सगळे लोकची विश्रांती भितर उरताची. चातुर्मास्य काल समाप्त जाले तेन्ना सुग्रीव तेगे सगळे लोकांक आपोवंक येता. परिवार लोकांक आपोवंक न्हू सांगता आसा रामाक आमी वचन दिल्लें आसा ते प्रमाण तेगेले बायलेक स्वच्छ काम आमगे सगळे लोकांक जावन आसा. अशें न्हू आमगे सैनीक कितें आसा हे 4 वांटिकांक घेया आमी 4 भाग करया. 4 भाग लोक 4 दिका वचूंक न्हू तुमी स्वच्छ काम करका. एक पूर्व एक पश्चिम एक दक्षिण एक उत्तर अशी विभाग करून वचका म्हूण सांगूंक गे न्हू थिंग सांगता. इतलेंच न्ही खंय खंय कितें कितें मेळटा खंय खंय सोदका खंय खंय अत्यंत अमूल्य जाल तसली जागा आसाची तेची सगळे परिकल्पने सुग्रीव दिता. सुग्रीवाला आदेश म्हळ्यार प्राय ते सगळे लोकांनी पालन करचेची. तितले कडक केले तसले आदेश सुग्रीवाला आदेश. अशान आज पर्यंत आमगे कोर्टा भितरी ते एक नांव पडलें आसा सुग्रीव आज्ञे म्हणून. म्हळ्यार ते सुग्रीवाला निमित्तच आयलें तसलें ते. सुग्रीवान सांगलें म्हळ्यार जालें. कोणाची येद्दिवी हें रिकान हाल्ल अशी ना तसलें एक वेवस्थीत गेलें. अशा न्हू 4 टीम करता 4 टिमाकाची दुसूस खंडाण दिता. आनीची हिंग सगळो लोकांक गुत्त आसा जास्ती रावण दक्षिणा दिकांनी गेल्ला म्हणून. ते एक विभागा भितरी हनुमंताक जांबुवंताक नल नील असले बरे लोकांक टिमाक हाड दिता. रावणान गेल्ले दक्षिणा दिकान उठलो का गुत्तू नंतर खंय होऊन तरी कोणाक गुत्त आसा. अशें सांगे न्हू सगळे लोकांक थंय वचून स्वच्छ काम करका म्हणचे आदेश सुग्रीवाले. सुग्रीवानी खंयची टीम धाडलेले दक्षिणा दिकांनी ते टिमा भितरी हनुमंत बी आसा मारुती बी आसा. हे सगळे लोक विभाग कंगे न्हू स्वता वता आसाची. स्वता अंतीम जावंगे न्हू दक्षिणा भागाचे समुद्र तेरा येवन पावताचे पाप. मुखारी अगाध जाले तसले महान समुद्र. दक्षिण प्रांत पुरो सोदून जाले खंयची हिंका सीतेले विशेष जाले तसले आवास कळना. रावणान खंय धरिला म्हणजे पत्ते लागल ना. मुखार समुद्र कितें करचे तेचे टायमारी थंय एक संपाती म्हणाले तसले भांतर जाले तसले पक्षी बशिल्ले उरता. तो सांगता रावणाने हल्लले हांवें पळयला. अशी उंटेन गेलो तो समुद्राचे थोडे दूर लंका तेगेले गांव आसा. थंय होवंक सीते दवरलो तो हेणें.
अशा न्हू तुम्ही थंय उचले कडेन पळयची बरे म्हण सांगे न्हू सांगता संपाती म्हणाल पक्षी. संपाती पक्षी दोन्ही दुसरं कोणा न्ही जटायुलेची भाव तो. जटायुक तेका अत्यंत प्रेम. अशी जावन गे न्हू तो मरणासन्न जावन बशिल्लो उरता केन्ना तेगेले निमित्त समुद्रा मध्यशील तसले लंके भितरी सीच आसा थंय पावला व्हरला म्हणटा तशें कळटकी आतां वचून सोदक न्ही पळयक न्ही कोणकी एक पक्षीन सांगला म्हणून सुग्रीवा सांगचे थंय वचून गेले नंतर तरी मेळना म्हणल्यार सीते उठलो खलास काम. अशें जावन गे न्हू आतां विचार करताची आतां लंके वचक म्हणून. लंके वच्ची कोण उरची कोण. 1-2 योजन दूर ना लंके 100 योजन दूर आसा अर्थात 40-50 किलोमिटर दूर आसा. तितलो वत्तलो कोण म्हणजे चिंतने ಒಟ್ಲು ಕವಿತ ಸುರಿಯತ ಒಟ್ಲು ಕೂಚಿ ಮತ್ತೆ हात देंगेनू बसली उरताची विचार करताची. मस्त वेळ जाले कोणाची मुखार येतना अशी जाल्यार हें एक कितें आमगेलें काम आसा हें मुक्ताय जावतना म्हण सांगे न्हू. जांबवंत सगळे वानर लोक आपोंक येता आनी आपोंगेन उलयता. तुमी अशी चिंता करात तेन्ना बसले कशी. राम आले काम आम्ही करके आला सुग्रीवान आदेश दीन जाला अशा आतां कोण तरी आमी लंका वचकाची आमगे सामर्थ्य आमी पळोवंक घेया. तुमी कितू उडूंक शकताची सांगया म्हूण सांगे न्हू. सगळे वानर लोकांक विचारता आसा. सगळे वानर लोक तिंगे ताकद प्रमाण सांगता आसा. हांव 20 योजन दूर उरता हांव 50 योजन दूर उरता 100 योजन दूर उरताले एकलवेची थंय मेळना. कितें करचें जांबवंत बी विचार करता आसा कितें करचें आतां कोण वतालो मेळटना म्हणून. अशें पळयता आसतना ताका दिसता थोडे दूर मारुती आंजनेय पोल्ल्याक हात दिन विचार करता बशिल्लो आसा राम राम म्हूण सांगे न्हू. तेन्ना जांबवंताक कळटा तो हे मिटींग आयिल्लो ना पळय तो थंय रामा स्मरण करता बशिल्लो आसा. आतां जर हें काम जावचें आसा तें तेगे कंठन मात्र आनी कोणा कडेन साध्य ना. अशें न्हू आमी उठलो खंय ताका सांगया म्हूण सांगे न्हू. तेगे कितें मारुतीचे पवाड सैन्य उरता त्या सैन्य लोकांक सांगता आमी वचूंक न्हू ते मारुती विचारया मारुती सांगया म्हणून. तेन्ना बाकी सगळे कपी सैन्य विचारता आसा तेगे कडेन जाता कितें म्हणून. हय जाता तुजे कडेन एक महान शक्ती आसा आमी वचून प्रयत्न करया. तुमी सगळे लोक तुजे कडेन जाता म्हूण सांगून त्या खुर्दी मुशिया जाता म्हूण सांगे न्हू. सगळे लोक आपोंगे न्हू मारुती लागीं वता. केन्ना जांबवंत म्हालगड वयांनी तो येता तेन्ना मारुती उठून दाबून ताका उलयचें राबता. तेन्ना जांबवंत सांगता आसा पळय तुगेलें प्रभूल काम आसा सीता देवी स्वच्छ आसा. अशांगे न्हू आमचे कडेन कोणा कडेन सामर्थ्य ना हें समुद्र उल्लंघन करचें. समुद्र उल्लंघन कळंगे न्हू लंका वचचें. अशान तुवें एक सहार करका म्हूण सांगे न्हू. तेन्ना मारुती बी बोड करपाक येता मागे कडेन खंय जाता तें चितलें दूर उरचें मागे कडेन जाता. तेन्ना जांबवंत सुरवात करता कितें तशें म्हणटा आस तूं सान आसतनाची सूर्य एक फल म्हूण सांगे न्हू. सूर्य खावचे गेलो मनुश्य तूं सूर्य लोकांक गेलो मनुश्य तुवें सान आसतना अगार गेलो तसलें काम कलाची. देवान देवत लोक आयले वेची ती सगळ्या लोकांक तुवें परास्त करून सोडले. चित्र सामर्थ्य आशिल्लें मनीस तूं कितें जावत ना म्हणटा म्हूण सांगे न्हू. त्याण कळालें कितें वैभव पळयतालें काम आसाची तें उठून तेका स्मरणी करता वताची. केन्ना आंजनेय त्याण कळालें तसलें कामाचें उठून स्मरण करता वता तेन्ना तेगेलें आंग फुलता वता व्हड येता वता व्हड येता वता व्हड येता वता अत्यंत व्हड जालें तसलें आकृती धारण करता आनी सांगता हांव आतां मागेलें प्रभूल काम करूं वता आसा तुमी सगळे लोकांचे आशिर्वाद दिया म्हूण सांगून पांये पडटा.
जय श्रीराम म्हणून उरता आणि लंके वचन पावता. सीता माते उलयता, सीते आराम असा म्हणजे विषय राम हाण पावयता म्हणजे कथा आम्ही सगळं लोकांना आयकला. ही आयकल कथा कितकी योग्य आसा. जाल्लेरी आतां एक प्रश्न येता, हनुमंताक पयले गुत नाशिल्ले आपणाक उडोवं येता म्हणून, तो बी कितें पोल्ले हात दिवन बशिल्लो, विचारग्रस्त्यान बशिल्लो, चेडूं वचून उडीत आशिल्लें न्ही म्हणून. हेंचे कितें आमकां बी प्रश्न येता, हेंचे प्रश्न थंय कपिसांनी लोकां बी आयलेले. तिने बी विचारता आसाची, हेण उडले नंतर हनुमंतान उडून गेले नंतर तो कितें पयले उडना, आमी उठून होगळे नंतर कितें उडलो तो म्हणून. तेन्ना जांबवंत तेजे फाटल्यान आशिल्लें तसलें एक रहस्य सांगता तेंकां बाकी कपी लोकांक. ते कितके म्हण सांगले री, ह्यो केन्ना हनुमंत सान आशिल्लो, आंजनेय जान आशिल्लो, अंजनी पुत्र जान आशिल्लो, तेन्ना महान पराक्रमी. अशी जावन घेवन सहजानुची तो ल्हान वयाक व्हड येता गेलो. सहजानुची बाल्य बुद्धी, सगळे ऋषी आश्रमां वचचे, थंय कितें तरी करचे, अशें तेगेले खेळचे उठू चलता आशिल्ले. एक दिवस ह्यो फिरत फिरत सान आसतना 7-8 वर्सांचे आसतना एक ऋषी आश्रमां वचून सोडलो. हेका तान लागले काय तरी उदक पिवंक हेका. उदक सोदलो थंय खंय ताका उदक मेळना. अशी पळयत आसतना येद्दा एक ऋषी बसून आसा, ध्यानमग्न जावन आसा. तेगेल्या येद्राक चोंब आसा, कमंडल आसा, कमंडला भितर उदक आसा. तशी उदक पिवशी आसा, इचारचे पयलीं पिवशी ना. अशी जावन घेवन ह्यो मारूत कितें करता, आंजनेय त्याक हालयता. हालोवन घेवन म्हाका उदक दी म्हण सांगचेक त्याक हालयता. जाल्यार तो कितें तपस्वी आशिल्लो, ध्यान मग्न जावन गेलेले, ताका परिवे नाशिल्ले शरिरा उंच्यो, कितलो हालयले बीची उठच चिंतना तो. तेन्ना हेका राग येता, कितलो सांगल्यार उठत ना तूं म्हण ताका उशिता. उसोन घेवन अशी करून उंच उडयता. अशी करून उंच उडयलेची तो मस्त उंच वता. मस्त उंच उंच घेवन परतून पडक केले री, मातशें तोगेदान पडक केले री, हे केच्चर येता, ते ऋषी एच्चर येता. हेच्या यो म्हण कुगता आसा. तेन्ना परत मारून त्या हाती धरता, हाती धरून ताका बशी शिता. तेन्ना त्या ऋषीक आश्चर्य बी येता, आपणाक आरामान बशी शिल्ले म्हणजे संतोष बी जाता. विचारता कित्याक म्हाका तुवें अशें केल्लें, ना म्हाका उदक जावं कशिल्लें. कडे रे तुगे कण आसा तें उदक तुवें म्हाका दिवं का उदक पिवच्याक. तेन्ना तो ऋषी ताका तें कमंडल उदक पिवचें दिता. आनी विचार करता, ह्यो बालक महान पराक्रमी जावन आसा. हेगेली पराक्रम तरी अशी उरले री, ह्यो कितें करूं शकता. ह्याका आतां ज्ञान ना, बुद्धी ना, सान वयाच्यो. अशी जावन घेवन हेगेली कितें शक्ती आसा ह्याका विसरोवची जावका, ह्यान विसर सोडका म्हण सांगेन ताका शाप घालून सोडता. तुगे शक्ती कितें आसा तें तुका विसरून वच्यो म्हणून. अर्थात ते याद उरली ह्यो कितें करता उरता, मस्ती करता म्हण सांगचे ते ऋषील भावने. तेन्ना हे शाप घातिल्ले विशय अंजनी देवी कळटकी, केसरी कळटकी, तेन्ना दोगो लोक धांवता धांवता ते ऋषी कडेन येताची आनी पांय पडताची. पांय पडून मागूंक येताची, तुवें आमगे चेल्ले शाप दिन सोडले, तेणें केल्लो चूक आसा आमी ओप्पताची. जाल्यार अशी तरी शाप उरले री, तिगे शक्ती तरी ताका कळनाशी उरली, तो कितें करतालो मुखारी. एक नमनेची विमुख जावन बसतालो तो, तुवें कितें तरी एक वाट ताकी का म्हणून. तेन्ना ते ऋषीक मनाक खंयशी दिसता, कांय तेगी शक्ती तरी अर्थ जानाशी उद्या ताका तो कांय करूं शकत ना म्हण सांगेन. तेन्ना तो ऋषी तिगे आवय बापूय सांगता आसा, तुमी कांय चिंता करनाकाची. हांवें कितें हें शाप दिला, हें शाप तेगेले कितें तंटे आसा ते कमी जावचे बदल दिलेले, तेगे शक्ती नाशाचे बदल न्ही. जर कोण तरी ताका तेगे शक्तीची याद करून दिले री, तेगे शक्तीचे परिचय करून दिले री, तेगे शक्तीचे स्मरण करून दिले री, तो परतून यथावत उठून काम करता, ताका कांय कमी जावत ना म्हणून आशिर्वाद दिता. अशें जावन घेवन तेन्ना तंथन घेवन कोण तरीची
मारुतीकडे अशी सांगले काम जावत ना तेगे शक्तीची वर्णन कळून घेणं जर ताका प्रार्थना केलेली तो काम करते सामर्थ्य त्याक येत आशिल्ले म्हण सांगीन जांबवंत केन्ना सांगता की तेन्ना उठूच हे कितें कपी सैन्य आशिल्ले थिंग संतोश येता तेन्ना उठ्ठो लोकूची संतोशांगे न्हू मारुतीला वाट पळयता उरताची मारुती बरे सुद्दी घेवन येता म्हणजे कळ्ळे नंतर प्रायशः मारुतीक याद केल्ले मात्र कशी ताका शक्ती येता आशिल्ली की ते शक्ती येवंक घेवन तो कशी रक्षण करता आशिल्ली की त्या बद्दलच आमी सगळे लोकूची ते मारुतीला आशिर्वाद घेवचे खातीर कितें करताची दिवसाची विशेष आमगेर हनुमान चालिसा वताची ते हनुमान चालिसा वता आशिल्ली कितें मारुती वर्णने मारुती खंयचे खंयचे काम केल्लें आसा तेजी वर्णने आमी थंय पळयताची केन्ना तें वर्णन कळून घेवन आमी मारुती कडेन प्रार्थना करता की हे मारुती आमकां बर कर म्हूण सांगे न्हू खंडीच्यानूच तो आमकां बर करता म्हणजे कथा आमी आयकताची केवल हे कथा मारुतीला मात्र जानना याद उरता तुमकां मारुतीक याद करक आशिल्ले तिगे शक्तीचे तिगे सामर्थ्याचे हे केले शक्ती सामर्थ्य केवल मारुती भितर आसा मात म्हण न्हय आमकां सगळ्या लोकां भितरय तसले अगाध शक्ती आसा ती आमकां याद करून दिवची पडटा आमकां स्मरण करून दिवची पडटा केन्ना आमकां योग्य गुरू आमगे भितर तसले कितें दैवी शक्ती आसा ते स्मरण करून दिता की आमकां याद करून दिता की आमगेले नदरेक हाण दिता की तेन्ना आमगे भितर कितें दैवी चैतन्य आसा तें प्रकट येता आंबे स्वता देव जावचेक शक्ताची म्हणचेक ही कथा एक प्रामुख्य जे आमगे न्हू आमकां उपदेश करता आसा प्रायः जेन्ना मागीर तसलो आमकां लोकांक उठून दिसता उरता हांव मनुश्य म्हागे कडेन कितें जाता म्हागे कडेन कितलें सामर्थ्य आसा हांव कितें करतलो म्हणचेक सगळे लोकांले भावने हेची नमनी ज्यान आमी जिवन करता आसाची जाल्यार आमकां कल्पना आमी मनुश्यान जन्माक कितके आयले हय जाल्यार आमगे भितरी परमात्मा तत्व आसा आमगे भितरी परमात्मा आवासान आसा जर ते परमात्माक आमी कळून घेतलेली आंबी परमात्मा वयत म्हणून आंबेची परमात्मा शक्ती प्रकट करून घेवीत म्हणून तेजे खातीरच न्ही गो आमगेले उपनिशदा भितर आमकां सांगिल्ले अहम ब्रह्मास्मी म्हणून हांव स्वता ब्रह्म म्हणून चिंतन करता वचा केन्ना तुमी हें चिंतन करता वताची तेन्ना तुमगे भितर आशिल्लें तसलें कितें ब्रह्मत्व आसा दैवीचे दीस आसा ते आपोआप प्रकट येता वता तुमी ब्रह्मज्ञान परिवर्तन जाता वताची अयम आत्मा ब्रह्म हे आत्म ब्रह्मज्ञान आसा म्हणजे चिंतने आमगेले म्हालगड लोक आमकां सांगता वताची हेजें कारण आमी मनुश्य रुपाचेर आयले बीची आमगे भितर कोण आसा परमात्मा आसा तेकाची गीते भितरी भगवंत सांगता वता ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया हे अर्जुन ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे ईश्वर कितें आसा परमात्मा कितें आसा सगळ्या हृदया भितर वास करता आस खंय वास कंगे न्हू तो तिगे संकल्प प्रमाण चलयता आसा जर मनुष्य केन्ना मागेले भितर परमात्मा शक्ती आसा परमात्मा आवासान आसा म्हणजे कळून घेता तेन्ना तो स्वता परमात्मा येता वता तेन्ना तिगे जीवन सार्थक येता म्हणचेची आमगे म्हालगड लोकांलो उपदेश अशें जाणू आमगे भितर कितें परमात्मा तत्व आसा ते आमी प्रकट करून घेवची अनिवार्यता आसा ते प्रकट करून घेवचे तरेची आमगे म्हालगड लोकांनी दिवसाच आमकां देवाल स्मरण करचे खातीर गायत्री जप करचे खातीर संध्यावन करचे खातीर सहस्रनाम करचे खातीर भजन करचे खातीर आमकां उपदेश करताची कारण कितें केन्ना दैवी सत्व आमी जास्ती जास्ती संकल्प करता वताची तेन्ना आमगे भितर कितें दैवी शक्ती आसा ते जागृत येता वता केन्ना दैवी शक्ती जागृत येता वता तेन्ना आमी सगळे लोकची परमात्मा स्वरूप म्हणजे चिंतन हें न्हू आमी सगळे लोक परमात्मा वयता म्हणजे चिंतने आमगे म्हाल कडून दवरलो आसा ताका आमगेले गुरू केन्ना म्हणटा उरचें बियां दिसता उरता खंय प्रत्येक बियांक दिसता खंय हांव खंय चितलो व्हड झाड येवचें शकता म्हणून प्रत्येक बियां दिसता उरता खंय हांव खंय चितलो व्हड झाड येवचें शकता हांव सान बिजानूच मोन वता म्हणून
बियां दिसची काही होड नाही, चूक नाही हे. बियां दिसचे सहज तिथलं महान वृक्षावचक बियाक इतलं सान बियाक साध्य असवे. वस्तुता विचार करू गेले, बीजान विचार करू गेलेली साध्य ना. जाल्लेरी त्याची बियां आम्ही बरेची मऊ आसली तसले जाग्या खातीर ताका समूह उदक वातावरण थोडेचे सारे घाण दिलेली ते बी कितें येता वता सान मोळक येता, झाड येता, होड रूंक येता. कितें करता न्ही ते पळया, एक सान बियां वरकीची होड रूंक येवचें सामर्थ्य आसा म्हणजे जालें री. आमगे भितर कितें सामर्थ्य ना ते आमी परमात्म्याच्यान प्रकट येवचेक. आमगे भितर सामर्थ्य आसा जाल्यार आमी कसली बी जाल्याची. मागीर गुरून म्हणचे आमी सगळे लोकूची कपाटा भितर दरिल्लो बी जाला रे. आमी सगळे लोकूची फात्त उंच दरिल्लो बी जाला रे. आमी सगळे लोकूची गट्टेशी तसले जागे दरिल्लो बी जाला रे. अशा न्हू आमगे भितर कितें एक परमात्मा शक्ती आसा ते प्रकट येता ना म्हणून खंडित्यान हय. जर आमगे भितर तसले परमात्मा शक्ती आमी केन्ना कळण गेलो, हांव बी तशा भितर म्हणजे चिंतन येता तेन्ना कुट्टू वातावरण मेळटा वता. आंबेची बरे भुंय पोवन गेलो आंबे व्हड झाड जावचें शकता. मागीर गोरोनी केन्ना म्हणचे एक बीं बीजान मेल्ले री अर्थ ना रे ते. एक बीं बीजान मेल्ले री तिगे जीवन व्यर्थ. जर ते बियां तेगे कितें सामर्थ्य आसा त्या प्रकार ते व्हड झाड जालें री तेन्ना तिगे जीवन सार्थक ते म्हणून तेन्ना तिगे जीवन परिपूर्ण जाता म्हणून. तशीची आमी मनुश्यान मेले री कांय अर्थ ना आमगे जिवना भितरी. मनुश्यान मेले री पुनरपी जननम पुनरपी मरणम म्हणजे पुन्हा पुन्हा आमी येता उरक येता. जर आमी आमगेलें मूल स्वरूप कितें हांवें कितें ज्या भितर म्हणजे चिंतन करून गेलो, जर आमी परमात्मा तत्परिकान वता वताची ते चिंतन निरंतर करता वताची तेन्ना ते बी कशी व्हड झाड जावन प्रकट जालें की तशी आमी बीची परमात्मा चैतन्य तर रुपाचेर प्रकट येताची तन्मुलाक आमगे जीवन सार्थक येता वता. अशी जाणूची आमगे म्हालगड लोकांनी एक अद्भुत प्रयत्न केले. मनुष्यांनी दैवी चिंतन जास्ती करता वचका तन्मुलक तेगेले भितर तसले दैवी चैतन्य प्रकट येता वचका म्हणून. अशा न्हू आमी सगळे लोकूची जाल तितले देवा चिंतने करता वचा. प्रत्येक बियाक कशी व्हड झाड जावचें सामर्थ्य आसती तशी प्रत्येक व्यक्तीकची व्हड व्यक्ती जावचे व्हड परमात्मा स्वरूप येवचें सामर्थ्य आसाच. आमी सगळे लोकूची केन्ना म्हणटा उरताची आमी विवेकानंद म्हण जावका, आमी शंकराचार्य म्हण जावका, आमी गांधीजी म्हण जावका म्हणून. चितलं का कितें राबता तुमी? आमी परमात्मा जावका हें बी तरी आनी चिंतन हें बी चिंतन जर जाता ते परमात्मा जाताची तसली योग्य आमचे कडेन आसचाची. जाल्लेरी आमगेले बुद्धी कितली म्हणल्यारी आमी एक व्यक्ती कसली जाला तशी जावं कोण विचार करताची ते केन्ना जावत ना. याद उरता तुमकां विवेकानंद एकूच तो तिगेल न मनी जावीत बी ना हा विवेकानंद जावता आनी परतून जावत ना केन्नाच. एक व्यक्ती प्रमाण अनेक व्यक्ती केन्ना जन्मा येवचीत ना जावची बी ना. मागील गुरूनी केन्ना सांगचे परमात्मा सृश्टी भितरी दोन ना रे म्हणून. एकूण म्हणजे दोन व्यक्ती परमात्मा केन्ना सृश्टी करतना खंय. प्रत्येक वस्तू वेगवेगळे ज्या सृश्टी करता वच परमात्मा. आमी कितें अनेक झाड पळयताची ते झाडाची पानां सुद्दां काण पळया तुमी एक पानां आमकां आनीक पान उरतना. हें परमात्मान विशेशते. परमात्मा विशेष म्हण सांगलें कितकें सांगलें री तो द्विरुक्ती करतना एक वस्तू केल्यार एकूच आनी ते परतून ना आनी दुसरे वस्तू करचे तेणें. तितलो अगाध शक्ती परमात्मा शक्ती. अशें आसतना ते अगाध शक्ती कल्पन करून जर आमी हांव बी परमात्मा चिंतन करता गेलो तेन्ना आमी परमात्मा पर्यंत पावचे शकताची परमात्मा प्रकट येवचे शकताची. अशेंच न्ही आचार्य शंकर आमकां उपदेश करता आसाची. तिंगेले हात पळयचे पडटा तुमी उज्जात उज्जात अशी तिणें उपदेश करून आमकां उपदेश करता आसाची. एक मुद्र म्हणटा ती ध्यान मुद्रे ना जाल्यार ज्ञान मुद्रे म्हणून. ज्ञान ना ध्यान दोन नांव आसता ताका. हे मुद्रे आमकां आचार्य शंकर उपदेश करता कितें आसाची
कित म्हणटा कितें आसाची हे जिवात्म प्रतीक. हे वायू बोट म्हणटा हेका. आमगे शरिरा भितर वायू आसा, हे वायू निमित्त चलता आसा. अशा न्हू हे मनुष्य प्रतीक, हे बोट परमात्मा प्रतीक, हे बोट देवा प्रतीक, परब्रह्म प्रतीक. मनुष्य दुसनी परमात्मा दुसनी दोन्ही एकूची म्हणचे बदल अद्वैत तत्व कितें आसा ते आचार्य शंकर आमकां ध्यान मुद्रेखान घेवन ज्ञान मुद्रेखान दाखयता आसाची. आमकां सांगता आसाची तूं दुसरो न्हय परमात्मा दुसरो न्हय, तुमी दोगूय लोक एकूची. जर तूं चिंतन करता गेले रे तूं बी कित्याक वता परमात्मा जाता म्हणून. ताका आमगे गुरून केन्ना श्लोक सांगचे. अंगुष्ठ तर्जनी योग मुद्रा व्याजेन देहिनाम श्रुत्यर्थम ब्रह्मजीवैक्यम दर्शयन्नोवताच्छिवः म्हणून. श्रुतीचे अर्थ कितें आसा वेर कितें सांगता आमकां. तुमी सगळे लोक मनुश्य न्ही, तुमी सगळे लोक दैवी शक्ती आशिल्ले लोक, तुमी दैवी चिंतन करता वचा तुमी देव जावं वता म्हणून. तेचे आचार्य शंकर तेंगेले ध्यान मध्ये घालून सांगता आसाची. फाटल्यान फोट पळयले कळटलें तुमकां. तिने हाती बोट अशी धरून घेतला. अर्थात तुंबेची देव जावच्या शक्ताची म्हणजे संदेश अद्वैत तत्व तिने आमकां उपदेश करून दाखयता आसाची. प्रायः हे एक चिंतने आमी केन्ना करता वताची तितले आमगे भितर तशी दैवी शक्ती जागृत येता वता. केन्ना दैवी शक्ती जागृत येता वता की तेन्ना देवत्व आपोआप प्रकट येता वता. केन्ना देवत्व प्रकट येता की तेन्ना आमगे जीवन परिपूर्ण जाता, कृतकृत जाता. आमी खंतान आयलेले की थंय वचून पावूंक आमगे जीवन मुक्ताय जाता. अशें जावंगे न्हू हें कितें कथा आसा केवळ मारुतील मात कथा न्ही, आमी सगळे लोकांक कथा जावन आसा. मारुती कशी तेगेले सामर्थ्य विसरता आशिल्ली की तशी आमकां बी विसरला. हांव कोण म्हणचे विसरला आमकां. आमकां गुंतना आमगे चैतन्य कितें आसा हें परमात्मा चैतन्य म्हणून. जर कितें विसरला आसा हें विसरला आशिल्लें याद करून दिवचे खातीरच आमकां गुरू जावका. विसरला आशिल्लें आमकां पुनः याद करून दी न्हू त्या ठिकाणी वच्चे खातीर वाड्डकेचेच आमकां गुरू जावका. केन्ना गुरू संत लोक आमकां ते दाखयताची सांगताची तेन्ना आमगे शक्ती आमकां कळून येता. ते शक्ती प्रवाहीत आमगे न्हू आमी सगळे लोकांची दैवत प्राप्त करची शक्ताची. अशांगे न्हू केवळ मारुती मात ते शाप आशिल्ले न्ही. जन्म आयले नंतर आमकां सगळे लोकांची माया म्हणचे एक शाप लागून गेला. हे प्रपंच भितर पडले नंतर आकर्षण दिसता वता आमकां. ते छंद आसा हें जावका तें जावकाची तें नाज्या जावत ना म्हाका जिवना भितर. हे एक भावनेचेर हांव कोण म्हणजे विसरता गेला. प्रपंच दिकान्याची हांव त्या जावका म्हणजे लक्षाचेर आमी जीवन करता आसाची. अशा न्हू आमी दुख्खाची रडता जन्म आयलेले रडता मरता आसाची. रडता जन्म आयलेले एक्सिडेंटल ते जावन गेले घटने. ते मरता आसतना आमी तशें मरचे ना. मरता आसतना कशें मरका आमी हांसता मरका. ते परिपूर्ण जावन मरका तेन्ना आमगे जीवन कितें जाता सार्थक येता वता. अशें जावं गे न्हू हें कितें कथा आसा हें कथा दाखयता आसा. आमगेलें मूल स्वरूप आमी अर्थ करून घेवका. जर ते अर्थ करून घेता गेल्यार आमी महान शक्ती जावन उर्जा जावन प्रकट येताची म्हण. अशा न्हू तसले कितें उर्जा आसा ते आमगे सगळे लोकां भितर प्रकट येवो. तन्मुलक आमगे जीवन सार्थक येवो म्हण सांचें इश्ट करता आसा. तसले एक शक्ती सामर्थ्य भगवती राजराजेश्वरी स्वरूपिणी ज्ञानेश्वरी आमकां दिवो म्हणचे प्रार्थने श्रीदेवीले चरणां भितर करचेक इश्ट करता आसा.